नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज हा तिसरा भाग. मागच्या भागात आपण दशक पाहिलेला 5व्या समासातला काही भाग घेतला होता, संत स्तवनाचा. त्याच्यात पुन्हा आपण सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी पहिल्या दोन्ही भागांना आपण जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मला स्वतःला खूप समाधान वाटते. कारण अनेकांना दासबोध सगळा वाचणं किंवा तो समजून घेणं शक्य नसतं. त्यांच्या दृष्टीनं हे एका तऱ्हेनं मला एकाने फार चांगला अभिप्राय पाठवला की तुम्ही दासबोधची कॅप्सूल करून आम्हाला दिली आहे. 2-4 औषधं घेण्यापेक्षा एकच कॅप्सूल घेतलेली जशी असते तसं हे आहे. आणि हे साधारणपणे 20-1 मिनटं असल्यामुळं आम्हाला ते नक्की ऐकता येते. त्यामुळं मलाही आनंद वाटतो की आपण त्याला प्रतिसाद देत आहे. आणखीन एक मला सूचना विनंती करायची की आपले अभिप्राय आपण मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि शिवाय आवडलं तर आपण शेअरही करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे पोचू शकेल. समर्थांचं हे चिरंतन तत्त्वज्ञान जे आहे, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उपयोगी पडणारं, ते अनेकांच्यापर्यंत त्या निमित्तानं पोचू शकेल असं मला वाटतं. दासबोधातल्या पहिल्या दशकातला हा 5वा समास आपण पुढे चालवतोय, संत स्तवनाचा. त्या संतांचे महिमानं काय म्हणून वर्णावे, जे त्रैलोकी नाही जाणं ते करती संत सज्जन. त्या संतांचे महिमानं काय म्हणून वर्णावे, जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयांचे निवोळे परब्रह्म अंतरी. ऐसी संतांची महिमा, बोलिजे तितकी उणी उपमा, जयांचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय. आत्मप्रचिती ही पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग या तीनही लोकात सर्वश्रेष्ठ आहे आणि ती संतांच्या सहवासाने आणि त्यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. ती संत सोडून कोणीही देऊ शकत नाही. अर्थात ते दान देण्यास संतांच्याशिवाय कोणीही समर्थ नाही. अशा या संतांचा महिमा कोणत्या शब्दात आणि कसा वर्णन करावा याचे कोणीही समर्थांना पडलेले आहे. परमेश्वर प्राप्ती ही परमेश्वर स्वतःही करून देऊ शकत नाही, ती केवळ संतच करून देऊ शकतात असे सांगणारा संत कबीरजींचा एक दोहा खूप प्रसिद्ध आहे. कबीरजी म्हणतात, हरिसे तू मत हेत कर, हरिजन से कर हेत, हरि सब कुछ देगा, हरिजन हरिही देत. कबीरजी म्हणतात, हरीच्या भक्तीपेक्षा संत सज्जनांची भक्ती आणि सेवा करण्यातच साधकांचे हित आहे. कारण हरी म्हणजे परमेश्वर भक्तीमुळे प्रसन्न झाला तर तो जगातील अन्य कोणतेही सुख देऊ शकेल. परंतु संत भक्तीने संतुष्ट झाले तर ते प्रत्यक्ष परमेश्वरच साधकाला प्राप्त करून देतील. अतएव हरीपेक्षा हरिजनांची म्हणजे साधू संतांची सेवा करण्यातच साधकाचे हित आहे. श्री समर्थ म्हणतात, ऐहिक संपत्ती येणारी आणि पुन्हा जाणारी असते, मात्र ज्ञानसंपत्ती ही सदैव टिकणारी असते. ही संपत्ती प्राप्त केलेले संत खरेखुरे श्रीमंत असतात आणि ते हे आत्मज्ञान अनेक भक्तांना देऊन त्यांनाही श्रीमंत करीत असतात. अगदी चक्रवर्ती राजे महाराजे सुद्धा या अलौकिक श्रीमंतीचे दान देण्यास असमर्थ असतात. परंतु हे आत्मज्ञान परमेश्वरी कृपा प्रसादाने संत सहज देऊ शकतात. ज्या परब्रह्माला वेद, श्रुती आणि स्मृती जाणू शकत नाहीत आणि जे त्रैलोक्यात आगळे वेगळे आहे, ते परब्रह्म साधू संतांच्या कृपेनेच भक्तांना प्राप्त होऊन अंतरात स्थिरावू शकते. त्यांच्या कृपेमुळेच मायेच्या बंधनातून मुक्त होता येते. एका अभंगात समर्थांनी म्हटलंय, साधुसंगे मानसी राम दाटे, माया सिंधू तात्काळ सर्व आटे, जेथे तेथे अच्युतानंद भेटे, ब्रह्मानंदे सर्वदा पूर लोटे, राम द्याता होसी राम आता, गंगा सिंधू होय सिंधूसी मिळता. अशा शब्दात समर्थांनी साधूंच्या संगतीचे महत्त्व वर्णन केलेले आहे. संत सहवासाने माया आटून रामप्रीती दाटून येते. ब्रह्मानंद प्राप्त होऊन ठाई ठाई असलेल्या परमात्मा स्वरूपाचा प्रत्यय येतो आणि जशी गंगा सिंधू नदीला मिळाली की गंगा सुद्धा सिंधुरूप होते, तसे संतांच्या आशीर्वादाने रामाची भक्ती करता करता भक्त स्वतःच रामरूप होऊन जातो. संत स्तवन या 5व्या समासाचा उपसंहार करताना म्हणून श्री समर्थ म्हणतात की ज्यांच्या कृपेने परमात्मा प्रगट होतो अशा संतांचा महिमा कोणतीही उपमा दिली तरी वर्णन करून सांगणे कठीण आहे. तो महिमा आपण अंतःकरणाने जाणून घ्यावा आणि त्यांचा सहवास प्राप्त करून घ्यावा, हाच खरा मार्ग आहे. आता श्रोते आणि वंदनाचा समास आहे, 6वा समास. आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवार बैसले जैसे, की हे ऋषेश्वराची मंडळी, शांत स्वरूप सत्यागळी, जयांचेनी सभा मंडळी परमशोभा.
हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. 6व्या समासाचे नावच मुळी श्रोतेजन स्तवन आहे. श्री गणेश, शारदा, सद्गुरू आणि संतांना वंदन केल्यानंतर या समासात श्री समर्थ श्रोत्यांना वंदन करीत आहे. आपल्या सर्व आचार आणि विचारात रोखठोक असणाऱ्या समर्थांच्या मनातील लीनता या समासातून प्रकटताना प्रत्ययास येते. ज्ञानी पुरुष स्वतः केव्हाच उद्धरून गेले असतात, पण जगाच्या कल्याणासाठी एकांत सोडून लोकांतात येतात आणि सामान्य जनांनाही उद्धारून जाण्याचा मार्ग दाखवतात. हे मार्गदर्शन करतानाही मुमुक्षू साधकांचा तेजभंग करतानाही ते मुमुक्षू साधकांचा तेजभंग करीत नाहीत. उलट त्यांच्यातील गुण पाहतात आणि त्यांच्या अंतरात वसणारा परमार्थही जाणतात. त्यामुळे स्वतःकडे नम्रता घेऊन ते श्रोत्यांनाही वंदन करतात. ज्यांच्या मनात स्वतःची उन्नती व्हावी अशी आस निर्माण झाली आहे, असा श्रोता मिळाला तर सद्गुरूशी आनंद होतो. आणि जेव्हा असे श्रोते परमार्थात काही प्रगती केलेली असतील तर मग त्यांचे समोर निरूपण करतानाही सद्गुरूला विशेष आनंद मिळतो. उत्तम गायकाच्या मैफलीला जर समोर जाणकार आणि गुणग्राहक श्रोते असतील तर त्या मैफलीस काही आगळाच रंग येतो असे आपण बघतो. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी वक्त्याचे लेखी श्रोत्यांचे महत्त्व किती असते हे सांगताना, ऐकायला जर श्रोते नसतील तर वक्त्याला कोण विचारणार असे म्हणून वक्ता वक्ता नव्हे श्रोते विणं असा अभिप्राय दिलेला आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात की आता मी श्रोत्यांना वंदन करतो. त्या श्रोत्यामध्ये भक्त, संत, ज्ञानी असे सज्जन आहेत. सत्प्रवृत्तीचे सागर, बुद्धीचे आगर, शब्दसंपत्तीचे भांडार, ज्ञानार्थ आणि भावार्थाचे भुकेले, स्वतःही वक्तृत्वात प्रवीण असलेले, संशयविरहित बुद्धीचे असे श्रोते आहेत. त्यांची ग्रहणशक्ती मोठी आहे. प्रत्यक्ष देवस्वरूप असणारे असे हे श्रोते माझे बोलणे ऐकण्यासाठी बसलेले आहेत. जणू एखाद्या ऋषींचा आदरणीय समुदाय असावा आणि त्यातील सर्व मंडळी सत्वयुक्त गुणांनी आणि मनामध्ये परमेश्वर कृपेमुळे शांत झालेली असावी. अशा या ऋषीमंडळीमुळे या सभेलाच एक आगळी शोभा प्राप्त झालेली आहे. अशा महामहिम श्रोत्यांना वेद, श्रुती, स्मृती आणि पुराणांचं सर्व अर्थ ज्ञात असून ते ज्ञान त्यांच्यासाठी हृदयस्थ झालेलं आहे. त्यांचे बोलणे इतके सहज व सुंदर असते की प्रत्यक्ष सरस्वतीच त्यांच्या मुखातून वाग्विलास करत असते असा भास होतो. ते जेव्हा साहित्यावर बोलू लागतात तेव्हा साहित्य गुणाची परिसीमा असलेला सर देवांचा गुरु बृहस्पती जणू स्वतः बोलत आहे असा भास झाल्यावाचून राहत नाही. श्रोते जर असंबंध असतील तर काय होते याची अगदी रोखठोक ग्रामीण मन आहे. त्याप्रमाणे गाढवापुढे वाचली गीता असे दुर्दैवही काही वेळा वक्त्याच्या कपाळी येते. खरोखरी चांगल्या गुरुचे निरूपण ऐकायला मिळणे हे जितके भाग्याचे आहे तितकेच वक्त्याला चांगले श्रोते मिळणे हेही सुखस्वरूप आहे. म्हणून अशा सत्वशील बुद्धिमान ऋषीस्वरूप श्रोत्यांना श्री समर्थ वंदन करतात. तुमचा श्रोतेवंदनात समास पुढे चालू आहे 6वा. तैसा मी एक वाग्दुर्बळ श्रोते परमेश्वरीची केवळ, तैसा मी एक वाग्दुर्बळ श्रोते परमेश्वरीची केवळ, त्यांची पूजा वाचा बरळ करू पाहे. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिली निशंक तया पुढे खेळते. तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतापासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. फार अप्रतिम उपमा समर्थाने या ओव्यामध्ये दिलेली आहे. फार मननीय अशी या ओव्या आहेत. समोर बसलेल्या वंदनीय आणि पूजनीय श्रोतांचे गुणवर्णन करताना श्री समर्थांची प्रतिमा अनेक नवनवोन्मेष दाखवत असलेली दिसते. श्रोते मंडळी अग्निप्रमाणे पवित्र, स्फूर्तिकिरणांचे सूर्य आणि ज्यांच्या ज्ञानापुढे प्रत्यक्ष ब्रह्मांडिक क्षुल्लक वाटावे असे मर्मज्ञ आहेत. सतत सावध चित्त त्रिकालज्ञानी आत्मज्ञानी असूनही त्यांचे मन स्फटिकाप्रमाणे असे निर्मळ आहे की ज्यात अभिमानाचा लवलेशही नाही. खरं तर त्यांच्या सर्वव्यापी दृष्टीला न पडलेले असे जगात काहीच नाही. आणि जर अशी एखादी गोष्ट त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली नसली तरीही त्यांच्या आत्मचक्षूंनी त्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त केलेलेच असते. आपण जे काही सांगावे जावे तर ते त्यांना पूर्वीच माहीत आहे असा प्रत्यय येतो आणि वक्त्याला आता नवीन काय सांगावं असा प्रश्न पडतो. परंतु असे नाही की भाग्यवान मंडळी खरीखुरी ज्ञानी असतात. त्यामुळे ते समोरच्याच्या सांगण्याचा अवेर न करणारे गुणग्राहक असतात आणि म्हणूनच मी हे बोलण्याचे धाडस निश्शंकपणे करीत आहे असे समर्थ म्हणतात. नेहमी सुग्रास पक्वान्ने खाण्यालाही ऋषीपालट म्हणून कधीतरी साध्या भोजनाचा आस्वाद घ्यावासा वाटतोच. तसेच नेहमी देववाणी
म्हणजे संस्कृतमधील ग्रंथांचे वाचन वंदन करणाऱ्या वंदनीय श्रोत्यांना माझे प्राकृत मराठीतील विवेचनही रुचेल असा विश्वास वाटतो आणि प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार परमेश्वराचे गुणसंकीर्तन करावे असा शास्त्रांचाही संकेत आहे. अशक्ताने पूजा करून असे थोडेच आहे. असा श्रोत्यांशी संवाद साधत समर्थ शेवटी आपण या विवेचनास म्हणजेच दासबोध सांगण्यास का उद्युक्त झालो, किंबहुना हे थोडेसे धाडसाचे कार्य आपण श्रोत्यांच्या आणि परमेश्वराच्या कृपा प्रसादाच्या भरोश्यावर करावयास कसे प्रवृत्त झालो, हे विविध मनोज्ञानी काव्यमय उदाहरणांनी स्पष्ट करतात. श्री समर्थ म्हणतात, माझेजवळ चातुर्य, पांडित्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, शब्दकळा, अलंकारिक भाषा यापैकी काही नाही. असा मी एक वाग्दुर्बळ आहे. वाग्दुर्बळ म्हणजे याला वक्तृत्व कला नाही असा. पण श्रोते मंडळी, आपण केवळ परमेश्वर स्वरूपच आहात. त्यामुळेच आपले पूजन मी माझ्या कृतीनुसार करण्याचा प्रयत्न मांडलेला आहे. तुमच्या ज्ञानासमोर मी अल्पमती आहे, पण तुम्ही सौजन्यमूर्ती आहात. म्हणून ज्याप्रमाणे सिंह भयानक असला तरी त्याची पिले त्याच्यापाशी निर्भयपणे खेळतात, तसा मी सुद्धा तुमच्यासमोर प्रयत्न करीत आहे. प्रयत्न करणाऱ्याचा पाठीराखा जगदीश्वर असतो, तसे तुम्ही माझी पाठराखण कराल आणि तुम्ही प्रेमळ सहृदय संत असल्यामुळे माझे चुकणार नाही याची चिंता तुमचेच चित्तात राहून तीच मला मार्ग दाखवेल. माझ्या सांगण्यात काही न्यून राहिले तर तुम्ही कृपाळूपणे पूर्ण करून घ्याल या खात्रीने मी या दैवी कार्यात सिद्ध झालो आहे असे सांगून आणि संत सज्जन श्रोते हे सकल विश्वास माता पित्याप्रमाणे वंदनीय आहेत असे सांगून श्री समर्थ श्रोतेस्तवन समास पूर्ण करतात. 7वा समास आहे कवींच्या वरचा. कवींना समर्थ वंदन करतायत तो समास आहे. आता वंदू कवेश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. आता वंदू कवेश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारे. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना काळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. श्रोत्यांना मागील समासात वंदन केल्यानंतर या 7व्या कवेश्वर स्तवन समासात श्री समर्थ कवींना वंदन करीत आहेत. कवी म्हणजे केवळ काव्य रचणार असा मर्यादित अर्थ त्यांना अपेक्षित नाही. स्वयंप्रतिभेच्या बळावर मनातील विचार शब्दरूपेने प्रकट करणारा तो कवी. यामध्ये मग एखाद्याचे कवित्व असेल, कोणाचे भाषण असेल, कोणाचे आख्यान असेल, यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काय काय आहे ते लगेच बॅटरी कमी म्हणून सूचना आली. कोणाचे भाषण असेल, कोणाचे आख्यान असेल, तर कोणी नाट्यकलेतून शब्द भांडार दाखवेल. ते सर्वच जण कवेश्वर आहेत अशी समर्थांची धारणा आहे. सरस्वतीच्या कृपेने प्रतिभा जागृत होऊन त्या सर्वांच्या हातून शब्दसंपदा निर्माण होते आणि ती लक्षावधी वाचकांना चिरकाल भावश्रीमंत करीत असते. खरं तर ज्या क्षणी कवीच्या हातून काही रचना निर्माण होते तो क्षण त्याच्या अंतरंगाचा परमतत्वाशी परिस्पर्श झाल्याचा सुवर्णक्षण असतो. कवींच्या मनातील उसळत्या भावना त्या परिस्पर्शाने तेजस्वी व यथार्थ शब्दांचे रूप घेऊन प्रकट होत असतात. त्यामुळे एका अर्थाने परमेश्वर कृपेशिवाय कवित्व लाभू शकत नाही हे सत्यच आहे. आणि दुसऱ्या अर्थाने हे कवित्व लाभण्याचा जो क्षण असतो तो कवीला देवत्वाचा अंश प्राप्त होण्याचा, म्हणजे साध्या सामान्य माणसाचे त्या क्षणापुरते संतात रूपांतर होण्याचा क्षण असतो. अशा कवींचे महत्त्व वर्णन करताना व त्यांचे वंदनपूर्वक स्तवन करताना श्री समर्थांच्या अंतःकरणातील कवी शब्दरत्ने लिहून उच्चंबळताना दिसतो. ते म्हणतात, कवी म्हणजे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. वेदांच्या रूपाने अवतार घेतलेले साक्षात परमेश्वर आहेत. सरस्वतीचे जणू ते मूळ माहेराचे स्थान आहेत. जगात ज्या सर्व वस्तू आहेत त्या त्यांच्यामुळेच अस्तित्वातून वर्धिष्णू आहेत. शब्दावर त्यांची विलक्षण हुकमत आहे. खरं तर ते स्वतः शब्दांचे वसतिस्थान आहेत. पुरुषार्थाचे वैभव असलेले कवी परमेश्वराचे गुणवर्णन करण्यासाठी स्वतः परमेश्वरानेच घडवले आहेत. एखादे सरोवर जसे पाण्याने भरलेले असावे तसे कवींचे प्रतिभारूपी सरोवर शब्दकळांनी तुडुंब भरलेले आहे. त्या सरोवरात जीवनमुक्त पुरुष विहार करीत असतात आणि त्या शब्दालंकारांनीच प्रतिभेचे नाना विलासाचे खेळ दाखवून जगताला संपन्न व संतुष्ट करीत असतात. आणि त्या शब्दालंकारांनीच प्रतिभेचे नाना
कवी म्हणजे अध्यात्म ग्रंथांची कधीही न संपणारी खाण आहे. मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या रत्नाला चिंतामणी म्हणतात, पण कवी हे त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण ते बोलिके चिंतामणी आहेत. कामधेनूची अमृतधारा विनाकष्ट श्रोत्यांना देणारे कवी कल्पनेचे कल्पतरू आणि सायुज्य मुक्तीचे मार्गदर्शक असे मोक्षाचे शिल्पकार आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि अतिंद्रिय ज्ञान हे सामान्यांना समजण्यास अवघड असलेले गुज कवी आपल्या प्रतिभेने सामान्यांना सुलभ करून सदैव सांगत असतात. पोएट्री इज ए स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग या काव्याच्या आधुनिक व्याख्येपेक्षाही श्री समर्थांनी केलेले कविप्रतिभेचे निरूपण म्हणून अधिक व्यापक अर्थगर्भ आणि मनाला मोहविणारे वाटते. कवींचे सुवर्णन स्तवन पुढे चालू आहे. कवी अमृताचे मेघ, कवी नवरसाचे ओघ. की हे निरंजनाची खुण, की हे निर्गुणांची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होय सुलभ निजबोध कवी रूपे. की हे अमृताचे मोह वळले, की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखांचे उचंबळले सरोवर हे. त्रिगुणांच्या पलीकडे असलेले आणि अरूप असे जे निरंजन परमतत्व आहे ते साधक आपल्या बुद्धी आणि कल्पनेच्या जोरावर जाणू शकत नाही. निर्गुण आणि निराकार असे परब्रह्म केवळ आपला अंतरात्मा जाणू शकतो, पण तो मायेच्या विलक्षण लीलामुळे बंधनात पडलेला असतो. त्याला आपल्या प्रतिभेच्या जोरावर बंधमुक्त करून कवी माया आणि ब्रह्म यातील संबंध उकलून देऊ शकतो. काव्यानुभवे श्रीमंत असलेले कवी साधकाला ब्रह्मानंदाचा मार्ग दाखवू शकतात. श्रुतींना जे सांगायचे आहे ते गुण कवीच उलगडून सांगू शकतात. आत्मबोधाचा मार्ग कवींच्या सहवासाने सुलभ होतो आणि म्हणूनच श्री समर्थ म्हणतात की असा आत्मसाक्षात्कार झालेला कवी भेटणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्यासारखाच अलभ्य लाभ आहे. डोळ्यामध्ये जे काजळ घातले असता दिव्यदृष्टी प्राप्त होऊन अदृश्य वस्तू दिसू शकतात त्याला अंजन असे म्हणतात. ज्याला आत्मोद्धाराची तळमळ लागलेली आहे अशा मुमुक्षू साधकाला कवी भेटणे म्हणजे जणू गूढ ब्रह्मज्ञान दाखवणारे अंजन प्राप्त झाल्यासारखे आहे. साधकांचे साधन आणि सिद्धांचे समाधान ही दोन्ही कवींच्या ठाई एकत्र नांदताना अनुभवात येतात. स्वधर्म, मनावर म्हणजे मनातील विकार विजय मिळण्याचा मार्ग आणि आचारातील शुद्धता याचे मार्गदर्शन कवीच करत असतात. विरागी मनातील वैराग्य, भक्तांचे भूषण, स्वधर्म रक्षण, प्रेम या भावनेतील अंतःस्थिती, ध्यानस्थ पुरुषांची ध्यानस्थिती ही कवित्वाचीच विविध रूपे आहेत. नानाविध साधनांचे मूळ मार्ग कवी दाखवतात. त्यासाठी काय प्रयत्न करावे सांगून त्याची फलप्राप्ती काय होईल हेही ते सांगत असतात. असे सांगून श्री समर्थ म्हणतात की अशा कवींच्या कृपाप्रसादाने अनेक प्रकारच्या कार्यात यश प्राप्त होऊन ते सिद्धीस जातात. आपल्या सभोवताली असलेल्या प्रतिभावान कवी, लेखक, नाटककार यांच्याकडे आपण पाहिले तर अनेकदा ते प्रतिभावंत म्हणून श्रेष्ठ असतात, पण माणूस म्हणून त्यातील अनेकांच्यात अनेक दुर्गुणे असलेले आपल्याला दिसतात. मग आपल्या मनात सहज असा विचार येईल की अशा कवींना आपण वंदन कसे करावे. तर त्याचे उत्तर असे आहे की तो कवी जेव्हा प्रतिमेशी एकरूप होऊन ती निर्मिती करत असेल त्या भावावस्थेत तो अन्य सर्व दुर्गुणांपासून विलगून आत्मानंदी स्थिर झालेला असतो आणि आपण जे वंदन करीत असतो ते त्याच्या चिदानंद स्थितीला, त्या केवळ देहधारी व्यक्तीला नव्हे. हा सूक्ष्म फरक लक्षात घेतला म्हणजे मग शंकेचे कारण समूळ नष्ट होईल निश्चित. अशा आत्मानंदात निमग्न असलेल्या अवस्थेत त्याच्या हातून जी निर्मिती होते तिचे वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात की हे कवी जसा मेघातून पाऊस पडावा तसा त्यांच्या वाङ्मयकृतीतून अमृतरूपी शब्दांचा अभिषेक रसिक आणि जिज्ञासू वाचकावर करतात. त्यामधून येणारे नवी रसांचे लोंढे मनाला तृप्त करतात. किंबहुना एक कवी म्हणजे अनेक सुखांनी तुडुंब भरून वाहणाऱ्या सरोवराप्रमाणे सुखदायी असतात आणि म्हणूनच वंदनाला सुपात्र असतात. कवींच्यावरती समर्थांनी खूप 3 समासात फार मनोज्ञ उल्लेख केलेले आहे. तोच कविवंदन समास पुढे चालू आहे. जगाचा आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखांचे संरक्षण ते हे कवी. नसता कवींचा व्यापार, तरी कायचा असता जगदोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी.
कवींची थोडी वर्णन करताना समर्थ रंगून जातात. ते म्हणतात, कवी अनेक प्रकारचे छंद, प्रबंध, धाट्या, मुद्रा यांच्या रचना करतात. गद्य आणि पद्य दोन्हीवर त्यांचे प्रभुत्व असते. वाङ्मयाचे नवनवीन प्रकार ते आपल्या प्रतिभेच्या बळावर निर्माण करीत असतात. असे कवी कोणत्याही सभेची शोभा कीर्तिमान करतात. मनुष्य मात्राला प्राप्त होणाऱ्या अनेक सुखामध्ये ते भर घालून त्याचे संरक्षण करतात. खरं तर असे कवी सकल सृष्टीचे अलंकार स्वरूप आहेत. वैभवाची अधिष्ठात्री देवता जी लक्ष्मी तिने विविध मनमोहक दागिन्यांनी केलेल्या शृंगाराप्रमाणे ही कवी मंडळी आपले आयुष्य शृंगारून ते संपन्न करीत असतात आणि चांगल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीशील निर्धारामध्ये रूपांतर करण्यात त्यांचे प्रभावी शब्द सामर्थ्य पुरेसे असते. अदृश्य असणाऱ्या देवांना कवींचे दृश्य शब्दरूप करतात, तर तेच ऋषीमुनींचे महत्त्व सामान्यांना दाखवून देण्याचे समर्थ असतात. अनेक शास्त्रे आणि सिद्धांत यांचे ज्ञान हेही कवींच्या शब्दसंपत्तीमुळेच आपणाला प्राप्त होते. असे कवी म्हणजे जणू विवेकाची कधीही न संपणारी भांडारे आहेत आणि केवळ जगाच्या उद्धारासाठी भगवंताने त्यांना मनुष्यजीवन पाठवले असावे असे वाटत राहते. कवी म्हणजे जणू अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली गलबते आहेत आणि ती सकल मनुष्य जातीला विविध मार्गासाठी सदैव उपयोगी पडत आहेत. कवी म्हणजे अनादी ब्रह्माची खरी संपत्ती आणि त्याचवेळी विराट विश्वरूपाची योगस्थित अवस्था सुद्धा आहे. सततच्या भक्तीमुळे फळस्वरूप म्हणून जी परमशक्ती प्राप्त होते तिथेच कवी हे प्रत्यक्ष रूप म्हणावे लागेल. आपल्या एका कवी प्रबंध या स्फुटकाव्यात कवींना समर्थ म्हणतात, परमसुखावरे रिझत नारे, षड्रूपीवरे खिजत जारे, हरिगुणावरे रिझत जारे, विवरणे मग भिजत जारे. असे हे कवी गगनाहून विशाल असलेले साक्षात ब्रह्माचे रूप असतात आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या रचना या परमेश्वराने निर्माण केलेल्या ब्रह्मांडाने विस्तृत असतात. असेही कवी जर नसते तर जगाचा उद्धार होऊ शकला असता आणि म्हणूनच हे सर्व कविकुलाचे सदस्य या सकल सृष्टीचा आधार आहेत. अशा शब्दात श्री समर्थ कवींचे थोरवी वर्णन करून त्यांना वंदन करताना 7व्या कच्छेश्वर समासाच्या समारोपात म्हणतात, जगासी आधार कवीश्वर, त्यासी माझा नमस्कार. आज तेच थांबूया, उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.